मांजरी शिवारात मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळांना चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळचा 2.5 लाख रुपयाचा मुद्देमाल लांबवला आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। गंगापूर तालुक्यातील गट नंबर 200 मांजरी शिवारामध्ये मंगळवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास भाऊसाहेब विधोबा शिंगाडे वय 50 वर्ष, त्यांचे मेंढपाळ कुटुंबीय मधुकर शिंगाडे, सुमनबाई शिंगाडे, सीताराम शिंगाडे, आशाबाई शिंगाडे, सुनील चौगुले सर्व राहणार सोमधना नाशिक येवला येथील मेंढपाळ दिवसभर मेंढ्या चारून झोपले होते। यावेळी 10 ते 15 चोरट्यांनी लहान मुले महिलांना मारहाण करत सोने रोख रक्कम मोबाईल असा अंदाजे 2.5 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला। मदतीसाठी आरडाओरडा केला असता रानातील वस्ती असल्यानं लोकांना येईपर्यंत चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि प्रदीप टेमकर यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, गंगापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक संतोष झोरे यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले। गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। यावेळी दीपक केदार यांनी मांजरीत भेट देऊन कुटुंबियांना तात्काळ 25 लाखाची मदत मिळावी, तसंच यावेळी राज्य सरकारनं याची दखल घेतली पाहिजे, मेंढपाळाची भटकंती थांबली पाहिजे, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, येणाऱ्या 24 तासात आरोपीला अटक झालीच पाहिजे अशी मागणी दीपक केदार यांनी केली। तसंच कार्यसम्राट आमदार रमेशजी बोरनारे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। मी मेंढपाळ बोलतो। माझ्या चुलत्यावर अचानक हमला झाला, लय मारलं त्यांना। 15-20 जण होते, कबलू मारलं, डाग संपूर्ण नेला, सोनं नाणं जे असेल ते, पैसे पण होते 2-2.5 लाख काय ते संपूर्ण लुटलं। मारहाण पण खूप केली, पावा वाटत नाही असं झालं। पोटाला भाकर नाही, 4 दिवस झाले आज। महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावर मांजरी भागामध्ये मोठा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात जवळपास 10 लाख रुपयापर्यंत त्यांची लुटमार करण्यात आली। 2 ते 3 महिला, काही पुरुष आणि लेकरांना सुद्धा मारहाण करण्यात आली, जनावरांना सुद्धा मारहाण करण्यात आली। याच्यामध्ये गंभीर जखमी 2 पेशंट आहेत येवल्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये। त्यांचा जीव आतासुद्धा धोक्यात आहे। त्यामुळे मी आज या कुटुंबाची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली। घटना अतिशय गंभीर घडलेली आहे। राज्य सरकारने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, मेंढपाळांची भटकंती थांबवली पाहिजे। चोर असते तर चोरांनी लुटलं असतं, पण हे चोरीच्या पलीकडं काहीतरी मोठं दिसतं, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कारण महिलांचे जे काही वन बघितले मी अंगावरती, ते गंभीर स्वरूपाचे आहेत, डोक्यामध्ये कोयत्याचे वार आहेत आणि त्याच्यामुळे सामूहिक हत्याकांड घडवण्याचं सुद्धा षडयंत्र यामध्ये होतं का, अशी सुद्धा स्थिती गंभीर आहे। आमची मागणी आहे, मी पोलीस यंत्रणेशी फोनवर बोललो आहे, 24 तासाचा अल्टिमेटम दिला आहे। एकीकडं तुम्ही म्हणता की चोरी थांबवण्यासाठी आम्ही एन्काउंटर करतो आहे, मग या राज्यामध्ये फक्त व्यावसायिकांच्या लड्डांच्या घरी चोरी झाली तरच आरोपींचं एन्काउंटर होणार आहे का? व्यावसायिकांच्या घरी चोरी झाली तरच ते मीडिया आणि सरकार गांभीर्याने घेणार आहे का? मेंढपाळांना मारून चोरी केली तरी अद्याप सरकारला माहीतसुद्धा नाही की अशी घटना घडलेली आहे। कारण 20 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग खोलायला ते येतात, पण समृद्धी महामार्गाच्या बाजूला मेंढपाळांना मारहाण झाली ह्याची त्यांना खबरसुद्धा नसते। त्याच्यामुळे या राज्यात व्यावसायिक आणि मंत्र्यांच्या घरी दरोडा पडला तरच तो गांभीर्याने घेतला जाणार आहे का, हा प्रश्नसुद्धा आम्ही राज्य सरकारला विचारतोय। आणि या कुटुंबाला तात्काळ 25 लाखाची मदत दिली पाहिजे। त्यांचा इलाज चांगल्या हॉस्पिटलमध्ये झाला पाहिजे। जो इलाज होतोय त्याचे पैसेसुद्धा सरकारने भरले पाहिजेत। या ठिकाणी लुटमार करत असताना, मारहाण करत असताना महिलांच्या त्याच्यामध्ये झंपारामध्ये हात घातल्याच्या सुद्धा आया बहिणीने आम्हाला सांगितलं आहे। त्यांचा विनयभंग झालेला आहे, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे का याचे सुद्धा मेडिकल रिपोर्ट पुढे आले पाहिजेत आणि त्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। पोलीस कशासाठी याच्यामध्ये निष्क्रिय भूमिका घेत आहेत याचा संशय आम्हाला निर्माण झालेला आहे। कारण केवळ दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे, 120B त्याच्यात ॲड केलं पाहिजे, विनयभंगाचा महिलांचा गुन्हा त्यात दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत
येणाऱ्या 24 तासात आरोपीला अटक झाली पाहिजे. येणाऱ्या 24 तासात जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मेंढ्या घेऊन, मेंढपाळांना घेऊन गंगापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तहसीलवरती धडक मोर्चा काढून त्या ठिकाणी आम्ही उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आमची नुकसान भरपाई दिली पाहिजे. राज्यातल्या सर्व मेंढपाळांना बंदुकीचं लायसन दिलं पाहिजे. बीडच्या गुन्हेगारांना, पुण्याच्या निलेश चव्हाणला सहज बंदुकीचं लायसन मिळतं, पण दलित, आदिवासी, धनगरांना बंदुकीचं लायसन का मिळत नाही? त्याच्यामुळे हे लायसनसुद्धा मिळालं पाहिजे. आमची भटकंती थांबली पाहिजे. गोशाळाला 2-2 कोटी अनुदान देत आहे, मग पशुपालनला तुम्ही 5-5, 10-10 कोटी अनुदान का देत नाही? आमची भटकंती थांबवा. यासाठी एक सामाजिक आंदोलनसुद्धा आम्ही राज्यव्यापी या माध्यमातून उभा करणार आहेत. गृहमंत्र्यांनी, महिला आयोगाने, आरोग्यमंत्र्यांनी सगळ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. धक्कादायक बाब, गंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये इलाज होत नाही म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ॲडमिट केलं. तिथं गोळीसुद्धा दिली नाही, सलाईनसुद्धा लावली नाही. आणि त्यामुळे निराश होऊन तुम्ही म्हणताय की डिस्चार्ज नॉर्मल आहे. 50 टाके आहेत एक जणाच्या डोक्यामध्ये, महिलेच्या डोक्यात 50 टाके आहेत. डोक्यात घाव टाकल्यानंतरही तुम्ही म्हणताय नॉर्मल आहे आणि डिस्चार्ज देत आहे. या सगळ्या डॉक्टरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. हे कुणाच्या इशाऱ्यावरती यांनी डिस्चार्ज दिला? आज येवल्याला जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वतःचे पैसे घालून त्या ठिकाणी त्यांना इलाज करावा लागतोय. गंगापूरच्या तहसीलदारनी व्यवस्थापन आपत्तीमधून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे. लवकरात लवकर दखल नाही घेतली तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार. प्रतिनिधी अमोल पारखे, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.